मायेचे दोन आहेत, नाम रूप बघितलं, हे आकार आहे याला एक नाव आहे, कशाला बी आकार आहे त्याला नाव आहे, कशाला बी आकार आहे त्याला नाव आहे. तर बघा हे काय, याला एक आकार आहे, याला काय आहे, काय नाव आहे, याला फूल आहे. हे काय आहे, आकार आहे, याला नाव काय, ग्रंथ म्हणा. आता त्याचा कोणता ग्रंथ, हा नंतर ग्रंथ. हे बघा हे आकार आहे, याला काय, काही घ्या. आता माझा हा डबा दिसतोय, याला एक आकार आहे आणि याला काहीतरी नाव ठेवलंय आईने, काय बी घ्या, काही काय. हे बघा हे काय आहे, हार आहे, आणि याला एक आकार आहे, याला एक नाव आहे, बरोबर की नाही. हे दोन कोणाचे आहेत, मायेचे. हा, कुठली बी वस्तू कुठे बी जाण, काही बी पहा, दोन नाम आणि रूप कोणाचं, मायेचं. लक्षात ठेवायचं. आणि तीन आहेत ते कोणाचे आहेत, ह्याच्यामध्ये परमात्म्याचे. त्यातला एक पाहिला, एक कोणता पाहिला आपण, आहे. आहे वस्तूमध्ये, आकारामध्ये जे आहे ते कोणाचं आहे, परमात्म्याचं. आणि दुसरं अस्ति, बाबा दुसरं कुठलं, भाती. हा भाती, भाती म्हणजे ज्ञान. हा, आता हे बाटलीचं ज्ञान आहे का परमात्म्याचं ज्ञान आहे, परमात्म्याचं आहे. असं जर असेल तर चांगला तुला सुटला म्हणायचं, हे परमात्म्याचं कसं आहे तेवढं सांगा, काम झालं आपलं. बरोबर सांगितलं, उत्तर एकदम सांगितलंय. ज्ञान कोणाचं आहे, आणि वाटतंय कोणाचं, बाटलीच. हा घोटाळा आहे, भ्रम आहे. आहे ज्ञान कोणाचं, परमात्म्याचं. वाटतंय कोणाचं, बाटलीचं नसताना का बरं बाटलीचं वाटतंय, त्याचं नसल्यामुळे. हा, मग आता आपल्याला आता पुढचं प्रक्रिया घेऊ आपण. आता बाटलीच कसा परमात्मा आहे हे लक्षात आलं की काम संपलं, प्रक्रिया परिपूर्णतेने पुढे गेली. बाटलीच काय आहे, आतापर्यंत बाटलीपेक्षा वेगळा परमार्थ पाहिला, खाली कार्य करणार, आणि पुढे अध्यस्त अधिष्ठान भावात गेला की बाटलीच परमात्मा. आता बाटली कशी, ज्ञान कोणाचं होतंय, परमात्म्याचं, पण वाटतंय काय, बाटलीचं होतंय. हा झालेला आपल्या ठिकाणी झालेला भ्रम आहे, आपल्या ठिकाणचं असलेलं अज्ञान आहे. हा, मग आता चिंतन आपण लक्षात घेऊ. कदाचित तुमच्याकडे झालेलं असावं, पण घेऊ आपण. तुम्ही फक्त उत्तर द्या की हे प्लास्टिक आहे ना, हे वरती, बरोबर की नाही. हे प्लास्टिक कुठून आलं, पृथ्वीतून आलं, बरोबर आहे, अगदी बरोबर. पृथ्वीतून आलंय, पृथ्वी मातीतून आलं आपण समजू, बरोबर आहे. मग ही माती आहे का बाटली आहे, माती आहे, बरोबर आहे. हा, माती कुठून आली, मातीचा बाप कोणतरी आहे ना, पाण्यातून आली. मग हे पाणी आहे का बाटली आहे, पाणी आहे, बरोबर आहे. हा, आता तुम्हाला लिंक लागली, बरोबर. पाणी कुठून आलं, अग्नीतून आलं. मग हे अग्नी आहे का बाटली आहे, अग्नी. दिसायला बाटली आणि असायला अग्नी. हा, अग्नी कुठून आला, वायूतून आला. हा, मग हे वायू आहे, हवा आहे का बाटली आहे. आता तुम्ही बोलताय खरं, पण काय समजताय तेवढं समजूत काढायची आहे बरं का. परमात्मा म्हणजे काय समजूतच बदलायची आहे, तिथल्या तिथंच आहे ना. एरवी तरी मी सर्वांच्या हृदयी, ते तर आहे. एरवी तरी मी कैसा, हा, मुखा प्रति भानु का जैसा, काही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नाही. उपासीला के नोहे या उला, अप्राप्ताशी जाणणे न ठाये अप्राप्ताशी. म्हणजे प्राप्त आहे तो जाणणाऱ्याला आणि अप्राप्त आहे तो न जाणणाऱ्याला. पण तो प्राप्त बी नाही ना अप्राप्त बी नाही, जसा आहे तसाच आहे. त्याची प्राप्ती न प्राप्ती त्याच्या ठिकाणी आमच्याकडून आहे. जाणलं की प्राप्त आणि नाही जाणलं की अप्राप्त. पण तो काय अप्राप्त आहे का प्राप्त आहे का तेव्हा, तो अप्राप्त बी नाही प्राप्त बी नाही, जसा आहे तसाच आहे. आमच्याकडून समजूत बदलली की प्राप्त. सिद्धांतीचे सार. हा, एरवी तरी सगळं मीचे आहे, येत कवन के उपासीला नोही. आणि यांनी बघा बाटलीचा उपयोग कसा केला. थोडं पाणी द्या, तुमचं सांगतो, राहू द्या बाटलीचं, मला ताण लागले. काय पट्ट्या वस्ता हुशार आहे बघा, तुम्हाला काय करायचं बाटलीला, मला पाणी द्या. बाबा घे, पाण्यावर लक्ष आहे. पाणी द्या म्हणे थोडं मला, नंतर सांगा बाटलीचं काय. झालं असलं तर जरा बाजूला हो बाबा, आम्हाला बाटलीचं तेवढा तिला सोडवू दे. खाली बस, काय ते नाकाने दूध प्यायला झालं, सहज झालं, पण आपल्याला विशेष वाटलं.
असंच आहे बालकाची क्रिया. चला कुठे आलो होतो आपण? वायू. तुम्हाला मूलभूत सहज दिसलं आणि आम्हाला विशेष वाटलं. ते आलं होतं दर्शनाला, ते काय दिसलं इथून सर आम्हाला चमत्कार वाटलं. हे वायू आहे का बाटली आहे? वायू आहे. दिसायला बाटली आहे पण असायला त्याचं मूळ काय आहे? वायू आहे. प्रक्रिया लक्षात घ्या, सोपी आहे. बऱ्याच वेळा आम्ही सांगायचा प्रयत्न करतो कारण अनुसंधान कायम राहिलं पाहिजे आणि अनुसंधानात आमच्या वस्तू आहेत. वस्तूच पाहिजे पण आकारातली नाही, वास्तवातली वस्तू. परमात्म्याला सुद्धा वस्तूच म्हणतात पण त्याला वास्तवातली वस्तू आणि याला नामरूपाची वस्तू. वस्तू म्हणजे पदार्थाच्या अर्थाने याला वस्तू म्हणतात आणि त्याला जे वस्तू म्हणतात ते वास्तव चैतन्याला अनुसरून ती वस्तू आहे. वास्तवातली वस्तू ती आहे म्हणून त्याला परमात्म्याला वस्तू म्हटलेलं आहे. बऱ्याच वेळा वस्तू हा शब्द आलाय. ओळखारे वस्तू, सांडारे कल्पना, बऱ्याच ठिकाणी वस्तू हा शब्द. ती वस्तू का मी तेच सांगतात, ती वस्तू का मी. हो, एरवी तरी सर्वांच्या हृदयदेशी असं त्या ओळीचं चिन्ह आहे. वायू आणि दिसतंय काय? बाटली. दिसलेलं खरं का असलेलं खरं? हा, आता असलेलं ओळखलं की नाही? वायू आहे आणि दिसायला बाटली आहे. वायू कुठून आला? आकाशातून आला. हा हा, तो आपण उत्पत्तीचा क्रम नाही, आता लय चाललंय, लय चिंतन चालू आहे. उत्पत्तीला वायूतून अग्नी आहे आणि लयासाठी आकाशातून अग्नी, म्हणजे त्याचा लय करायचा आहे त्या वायूला म्हणून वर चाललो आपण. ते दोन क्रम आहेत, एक खाली येणार आणि एक वर जाणार. तेवढं कळालं, उत्पत्तीचा क्रम कळाला आणि तोच क्रम उलटा करायचा, तो झाला लयाचा क्रम. हे लय उत्पत्ती स्थिती हे लय चालूच आहे, हे काम चालूच आहे. जन्मायचं मरायचं हो हे चालूच आहे, हे काही बंद नाही. चला, वायू कुठून आला? आकाशातून आला. हा, आकाश आहे का बाटली आहे? आकाश आहे. दिसते काय? बाटली. आणि आहे काय? आकाश. असलेली वस्तू दिसत नाही, नसलेली दिसल्याशिवाय राहत नाही. पहा, आकाश कुठून आलं? मायेपासून. बरोबर आहे. हो, मग माया आहे का बाटली आहे? असायला माया आणि दिसायला बाटली. बाटली. हा, आता एवढं पुढचं तेवढं समजलं की अनुसंधान पक्क झालं. दादा लक्षात ठेव, एवढी गोष्ट कळाली इथपर्यंत ठीक आहे. माया इथपर्यंत. हे काय केलं आपण? कार्यातून कारण, कार्यातून कारण, कार्यातून कारण आणि तिकडून येताना कारणातून कार्य, कारणातून कार्य, कारणातून कार्य. कार्यकारणाचा अभेद आहे का भेद आहे? भांडण आहेत बरं का शास्त्राची. भेद आहे का अभेद आहे? मातीचा आणि घटाचा भेद आहे का अभेद आहे? अभेद आहे. ते सांगतात भेद आहे कार्यकारणात. मातीचा आणि घटाचा भेद आहे तर कार्याच्या दृष्टीने मातीत पाणी आणा बघू. अशी शास्त्राची भांडणं आहे, त्याच्यात नाही पडायचं आपल्याला. एक गंमत सांगितली फक्त. आणि त्यांचं भांडण कुणीच मिटवू शकत नाही. शास्त्राचे भांडण मिटवायचं भानगडीत कोणी पडायचंच नाही. चांगलं तेवढं घ्यायचं तुम्ही भांडत राहा, सांगायचं काय करायचं आम्हाला. त्याचं काय, ते आपले आपले मत सोडत नाही. आता आपलं बी आहेच की भांडण थोडंफार राहतच की. काल विषय झाला तर एक प्रकारचं भांडण ज्याचा त्यांनी मुद्दा धरून ठेवलाय ना, म्हणून भांडणाचा मुद्दा आहे, भेदात्मक विषय. चला, मायेच्या पुढे अध्यस्त अधिष्ठान भाव आहे. अध्यस्त अधिष्ठान म्हणजे दिसायला दोन आणि असायला मात्र एक. दिसायला सर्प, हो, उच्चारायला दोरी, दोन झाले. पण वास्तवात विचार केला तर काय आहे? सर्प आहे का दोरी आहे? दोरीच आहे. दोरीनं दिसता सर्प दिसला, दोरीनं दिसता सर्प दिसला. मग सर्प दिसला, सर्प दिसला तरी सर्प होता का तिथे? काय होतं? सर्प दिसते वेळी सुद्धा काय होतं? दोरीच होती. सर्पाचं ज्ञान झालं तेव्हा दोरीच होती आणि सर्प गेला तेव्हा सुद्धा दोरीच होती. सर्प दिसायच्या आधी सुद्धा दोरीच होती. मध्ये भ्रमाने चुकीचा व्यवहार झाला. जग दिसलं तरी ब्रह्मच, जग दिसायच्या अगोदर सुद्धा ब्रह्मच, जग खरं मांडलं तेव्हा सुद्धा ब्रह्मच, जगाचं ज्ञान झालं तेव्हा सुद्धा ब्रह्मच आणि जगाचा लय केला तेव्हा सुद्धा. बाटली दिसायच्या अगोदर सुद्धा ब्रह्मच, दिसली तेव्हा सुद्धा ब्रह्मच, त्याच्यानंतर त्याचं ज्ञान झाल्यानंतर बाटलीचा लय झाल्यानंतर सुद्धा काय? अवघे जग ब्रह्मरूप. अवघा मीच तेत, मीच मी तेत
तूची तू, दोन्ही ओव्यामध्ये. वरती लगेच सांगतात तेत आघवा मीची मी, खाली सांगतात तूची ऐशी या प्रतीत बोध सागरी, तूची तू. आणि वरती येत सर्व भूते माझ्या ठाई, कल्पिजे तरी काही, कल्पिजे तरी आभासे काही, निर्विकल्पे तरी नाही ते मीची मी. आणि खाली तूची तू, जव चराचरी पाशी तव तूची तू. म्हणजे तू बी उडवला आणि मी बी उडवला, तू आणि मी एक आहे. तो तिथंच त्या श्लोकाच्या खाली ओव्या त्या गोड चिंतन आहे सुद्धा. कल्पनेचा आभास कसा काढायचा ना, आभास कसा होतो हे सांगणारा तो श्लोक आणि त्याच्या खाली ओव्या आहे. असो ठीक आहे. ही बाटली दिसली तेव्हा सुद्धा, आता आपण अध्यस्त अधिष्ठान भाव, दिसायला बाटली आहे, दिसली बाटली आमच्या भ्रमामुळे अज्ञानामुळे, पण बाटली दिसली तरी बाटली नाही आहे, ते ब्रह्मच आहे. याला अध्यस्त अधिष्ठान. आम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान नाही म्हणून अध्यस्त वस्तू दिसली आहे एक आणि दिसली दुसरं. माया काय करते, मायेच्या दोन शक्ती आहेत. कुठल्या? आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती. आहे ते झाकायचं आणि नाही ते दाखवायचं, हे काम कोणाचं आहे? मायेचं आहे ते म्हणजे आवरणाने झाकते आणि नाही ते विक्षेप करून दाखवते. हे बघा डबे 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 सगळे दाखवले, नसलेलं दाखवलं आणि आहे त्याला झाकलं. आणि साधू काय करतात? आहे ते दाखवतात आणि नसलेलं घालवतात. का नसलेलं नाही असं लक्षात आणून देतात? घालवायला वस्तू सिद्ध होत नाही ना. दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्प घालवला का नाही असं लक्षात आलं? नाही असं लक्षात आलं. जागा झाल्याबरोबर घालवायला तो होताच कुठे पण घाबरलो ना, पळालो ना घाबरून. हा बरोबर. चला याला एक सिद्धांत पुढे या बोलण्याला बाबांच्या. नसलेलं भीती दाखवतं का असलेलं भीती दाखवतं? भीती कशाची आहे? नसलेल्याची. आणि असलेल्याची? असलेली वस्तू हातात आला निर्भय होतो, कोणालाच घाबरायचं काय कामच नाही ना. आणि नसलेला साप घाबरून पळतो आणि असलेली दोरी उचलतो आणि कपडे वाळत घालतो. झालं का? बागुलबुवा. हा बागुलबुवा. नसलेल्या बागुलबुवाला घाबरतो. असलेलं ब्रह्म भीती दाखवतंय. कृष्णानं सांगितलं यशोदेला मला बागुलवाच पाहिजे. ते बी नाही, त्याने सांगितलं डेऱ्यात दिसतंय ते मला आणून दे. चंद्राचं प्रतिबिंब पडलं त्या डेऱ्यामध्ये, ते आणून दे म्हणे. ते म्हणले पागल आहे का काय, ते काय आणून देता येते का काय? नाही म्हणे मला तेच दे. लिहिलं आहेत ना, मला ते दे. पा त्याचं मागणं कसं आहे? ते जे देता येत नाही, जे अस्तित्वात नाही ते मागितलं. आणि खरं सांगू, देवाण घेवाण असलेल्याची होत नाही, नसलेल्याचीच होती, म्हणून त्यानं नसलेलंच मागितलं. असलेलं कसं देता येईल? देव देता घेता येतो का देवाचं देता घेता येतं? चांगलं लक्ष द्या. देवाचं देता देव देता घेता येतो का देवाचं देता घेता येतं? देवाचं. देवाकडे गेल्यावर देव मागावा का देवाचं मागावं? देवाचं. देवाला देव देता येतो का? हा परत, हा देवाचं मागावं का देव मागावं? परत खात्री करू. हा, आणि देवानं दिलं तर काय देईल? देवानं दिलं तर काय देईल? देव लय प्रसन्न झाला. काय देईल? मायाच देईल. आई पोरग लय रडायला लागलं तर काय देते त्याला? खुळखुळा देते. बस वाजवत खुळखुळा, मी माझं काम उरकून घेते. तसा देवाकडे लय खळीला आला, वाऱ्या करून करून नवस करून करून लय खळीला आला. अरे हे म्हणले फारच ताप देते, खुळखुळा घे वाजवत. हा काय प्रसन्न झाला देव, अमकं मिळालं तमकं मिळालं, बस वाजवत. आज बरेच वाजवत बसवले देवानी. तुकोबारासारखा झालं म्हणे, तू काय, तुझं काय नाही पाहिजे, तू पाहिजे, तुझा विसर न व्हावा, बाकी काय देऊ नकोस. बाकी नको बी सांगितलं आणि पाहिजे बी सांगितलं न लगे. आणि पाहिजे संत संग असं त्याला म्हणतो ना. साधू संतांचं मागणं लक्षात घ्यावं, काय मागावं हे कळालं पाहिजे. नको 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 हे नको, कारण हे फसवणार आहे. तुझं देणं फसवणार आहे. तू काय देऊच नको आम्हाला, तुझं देणं फसवणाऱ्यातलं आहे असं वस्तुस्थितीने कळावं. असलेल्याची देवाणघेवाण करता येत
नाही. देव असलेला आहे, नसलेली माया आहे. आणि माईक देतो घे, आणि आपण येडे पागल त्यालाच खुश होतो. काय देवानं कृपा केली? देवानं कृपा केली नाही, तुला घोटाळ्यात टाकून ठेवलाय. आम्हाला बाहेर काढणारे संत महात्मे आहे घोटाळ्यातून. अरे काय घेऊन बसलास तू येड्या? काय मागून बसलास? कशाला मागतो? आता काय ठरलं आपलं? मी कोण आहे? परमात्मा. आणि त्याला काय मागावं लागतं का? आणि त्याला काय लागतं का? त्याला काय लागतं का? त्याला गरज आहे का कशाची? चिंतन करण्यासारखी गोष्ट. हे देहाच्या गरजा आहेत या सगळ्या. आपला विचार केला तर आतल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय पाहिजे का त्याला? त्याला काय जात पात नाव गाव अमुक ते काय म्हटलंय का तुम्हाला पाहिजे? हे जीवापासून वळची सगळी भूमिका आहे. हे डब्याचे सगळे चोचले आहेत. आतल्या त्या चिराभासाचा सगळा खेळ आहे. आणि त्याचा खेळ मोडायचा आहे आपल्याला. त्याला सांगायचं तू बी नसलेला मागणारा, आणि तुला मिळणार ते बी नसलेलं, आणि मी मात्र असलेलं आहे. तुला काय मागायचं द्यायचं घ्यायचं ते बघ तुझं तू. मी साक्षी आहे त्याचा. तुझ्या मागण्याचा बी तुझा बी साक्षी आहे. तुमच्या मीचा तुम्ही साक्षी नाही का? आता तुमच्या कळण्याची तुम्ही साक्षी नाही का? तुमच्या न कळण्याची तुम्ही साक्षी. मला कळालं आणि मला नाही कळालं, या दोघांचे बी साक्षी तुम्ही आहात. आणि या दोघांच्या पासून बी वेगळे आहात. केव्हा? आता इथे या ठिकाणी, केव्हा बी कोणत्या बी ठिकाणी पहा, तुमचं स्वयंत्व स्वयंप्रकाशत्व कायम सिद्ध आहे. लक्ष देत नाही आपण त्याच्यात. चला आपण कुठपर्यंत आलो होतो? कुठपर्यंत आलो होतो आपण? हा कुठपर्यंत आलो होतो? हा तुम्ही आता बोलले पाहिजेत. हा कुठपर्यंत आलो होतो? हे तुमचं आहे बरं का. तुम्ही प्रश्न विचारल्यामुळे हे सगळं चालू झालंय रामायणात. याला रामायण म्हणावं. हे रामायण कळावं. हा बाटली आहे का माया आहे? हा मग काय ठरलं? बाटली आहे का माया आहे? माया आहे. मग सगळीच माया आहे का? एवढी बाटलीच माया आहे? सगळीच माया. दिसायला काय आणि असायला काय? आणि मग हे सगळं दिसतंय ते काय? ते काय नामरूप असेल ते. असायला काय? माया. ही सगळी दिसलेली काय आहे? माया. आणि तिचं काय वेगळे? पण बाटली आहे, ग्रंथ आहे, मोबाईल आहे, हे अमुक आहे तमुक आहे, हे सगळं दिसायला वेगवेगळं पण असायला एक माया. पहा बर का, देहाचं मटेरियल आणि सगळं जर चिंतन केलं तर सगळं एक मायाच आहे. मायेचेच अनेक प्रकार. जसं गहू, बाबा गव्हाचं काय काय सगळं वेगळं वेगळं, पण मुळात काय? गहूच आहे. मागे बघितलं सगळा चिखलच आहे. पुढे काय काय रंगवेल ते पुढे. काल आपला विषय झाला बटाट्याचं कालवण, बटाट्याची भाजी, बटाट्याचं कालवण, बटाट्याची चिप्स, बटाट्याची भजी, बटाटा वडा लावा त्याचं पुढे, बटाटा पराठा, बटाटा चपाती. काय करायचं ते करा, पण मूळ काय ते? हा एक गहू प्रकार 9. हा बहु 9 नाही, मोजून नाही, किती पाहिजे तेवढे बहुत. बरोबर आहे, बरोबर. चला मग हे सगळे दिसलेली काय आहे? माया आहे. असं ओळखायचं, असं लक्षात ठेवायचं. आता मायेपर्यंत आलोय. ही दिसली बाटली तरी माया आहे. हिचं मूळ काय आहे दाखवण्याचा उद्योग केलाय कुणी? माया आहे. ही पंचमहाभूताची आहे. पंचमहाभूत मायेची आहे. मायेची लेकरं लय मोठी मोठी. पहिलं लेकरू आकाश आहे, तिचं अज्ञान आहे. काय काय जन्म देते. बाप रे माया. हो आकाश, वायू, अग्नी, हो पाणी, भूमी, ही तिची बारकी बारकी लेकरं आहे. हे सगळे देव धर्म, स्वर्ग, वैकुंठ, अमरपुरी तिची घरकुली. काय पैसा अडका काय? लय माया जमा केली म्हणतात त्यांनी. लय माया जमा केली म्हणताना बरोबर म्हणतात. लय माया जमा केली. जमा करताना अज्ञानच आहे. काय करणार? आता आपल्याला विषय समजून घ्यायचा आहे. चला आता मुद्दा आता चेंज झाला. आता कार्यकारण भाव संपला. आता माया असलेली का नसलेली? नसलेली माया. आणि बाटली असलेली का नसलेली? आता घाट लागतो बरं का गाडीला. आता चढण, आता सपाटी संपली. आता घाट लागतो अध्यस्त अधिष्ठान भावामध्ये. आणि घाट लागला की डबल इंजिन जोडायला लागतं. कोणाचं डबल इंजिन?
श्री गुरु सारिका असता पाठीराका. तिथं श्री गुरुचं सामर्थ्य पाहिजे. ऐसा जो समर्थू सद्गुरु निवृत्ती नातू राहत तसे मजही आतू. माझ्या एकट्याने घाट चढत नाही ते, सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय. हे सपाटपाट ठीक आहे, कर्म उपासनेची ज्ञानाचा विषय आला, गाडी चढायला लागली. माया नाही म्हणताना पटत नाही, दिसत ते काय, त्याचा निकाल लावा. श्री गुरूंचं सामर्थ्य लागतं, म्हणून श्री गुरु लागतो पाठीशी. मायेचं निरसन करणारा, मायेनं तयार केलेल्या 5 भेद उडवणाऱ्या. आता तो विषय नाही, तो वेळही नाही आपल्याकडं. जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद आणि जड ईश्वराचा भेद, 5ही भेदाचं निरसन करून जगत मिथ्यत्वाचा निश्चय करून देणारा आणि ब्रह्मसत्यत्व लक्षात आणून देणारा समर्थ श्री गुरु पाहिजे. जाणोनी म्हणून जाणतेने, जाणून बघ, सामर्थ्य बघ. उगीच काय कपड्याला भूलू नको, त्याच्या बोलण्याला बी भूलू नको, काय नाही. हे सगळं वरपांगी काम आहे, हे गुणाचा भाग आहे. त्याचं सामर्थ्य पहा, याचं निरसन झालं पाहिजे, बरोबर की नाही. हे भेद गेले पाहिजेत. भेदाला कारण अज्ञान आहे, अज्ञानामुळे भेद आहे, भेदामुळे अनुकूल प्रतिकूलता आहे, अनुकूल प्रतिकूलतेमुळे रागद्वेष आहे, रागद्वेषामुळे धर्माधर्म आहे, धर्माधर्मामुळे पाप पुण्य आहे, पाप पुण्यामुळे सुखदुःख आहे, आणि सुखदुःखामुळे डबा आहे देह, आणि खेळच मिटला. आणि एक उडवतात श्री गुरु खालचं, खालची उतरणी तर मुख्य गाडगं काढतात अज्ञान, बाकी धडधड धडधड धड खाली सगळं पडलं. ते पाडायची गरजच नाही. अज्ञान काढलं, भेद गेला. अज्ञान काढलं, प्रतिकूल अनुकूल गेलं. अज्ञान काढलं, धर्माधर्म गेले, रागद्वेष गेला, सुख दुःख गेलं, पाप पुण्य गेलं, आणि देह आपसुकच उडाला. एक काढतात अज्ञान. याच्यासाठी चिंतन शिबिराची भूमिका पुढे आली. लय ओरडत होते, तुमचं ओरडणं कळतच नव्हतं सुरुवातीला. काय सांगतात शास्त्र चिंतन काळाची गरज आहे. पहिल्यांदा मी जायचं चिंतन शिबिरा, कालवा चालायचं, मध्ये मध्ये वाक्य यायचं नाही. बाकीचे बसलेले तरी काय ते ठिकाणी ते म्हणायचे, हे काय आपल्याला काय करायचं, आपल्याला बाबाने दिलंय ते उडवतच लावायचे, काय कळायचं नाही. पण जसं जसं ते ज्यार्थी पुन्हा पुन्हा ते बोलतायत, त्यार्थी काहीतरी त्याच्यामध्ये वर्म असलं पाहिजे ना. शास्त्र चिंतन काळाची गरज आहे. आता हे शास्त्र चिंतन नसतं तर बाटली ब्रह्म कसं आहे ते सांग. कालवा करू नको विनाकारण. 2 जीव एक कशा आहे ते सांग. शास्त्र चिंतन नसल्याशिवाय कसं सांगता येईल दोन जीव एक आहेत ते. हे सगळे देह मायेचे आहेत. शास्त्र चिंतन नसेल तर कसं सांगता येईल. या वस्तूमध्ये प्रकृती आणि पुरुष दोघे आहेत. शास्त्र चिंतनाची प्रक्रिया नसेल तर कसं कळेल महाराज. नाही कळणार ना. ही प्रक्रिया आहे, सूत्र आहे, बरोबर. गेली 18-20 वर्ष कालवा करतायत, पण दोघेच पडले. त्यामुळे संख्या जास्त झाली तिकडची. संख्या जास्त झाली तरी बी आता जास्त संख्येने मुद्दा खोडायचा प्रयत्न केला, पण मुद्द्यामध्ये सत्यत्व होतं. आणि सत्यत्वाला कोण लोटू शकत नाही, लोटता येत नाही ना. बाकीचे लोटले जातील सत्तेसमोर. आणि तसंच झालं. आता हळूहळू लोक अशा कार्यक्रमाची अपेक्षा करायला लागली. त्याचं विशेषत्व नाही सांगायचं मला, पण आता आम्ही जे पाहतोय डिसेंबर पासून ते एप्रिल पर्यंत 1-2 दिवस मध्ये सोडले की लगेच 7 दिवसाचा कार्यक्रम आहे. आता इथून हा संपला 20 तारखेचा, 20 तारखेपासून पुढे अजून 2 दिवस आहेत ते संपले की 27 पासून नर्मदेच्या काठावर हाच विषय. तो संपला की पुन्हा कोकणामध्ये 5-7 दिवस हाच विषय. ग्रंथ वेगवेगळे आहेत पण चिंतन हेच साधारणपणे. राजगुरुनगरला पुन्हा 7 दिवस अमृतानुभवाच्या निमित्त आहे. पुन्हा पारगावला, पुन्हा वडगावला, आणि पुन्हा अजून परिक्रमेची तारीख 14-15 दिवसाची काढली. तिथे बी म्हणे हेच करायचं. किती महिने? 4 महिने. पहिला एक चिंतन शिबिर होताना त्यात या विषय आला की लोकांना कसं तरी व्हायचं. पण आता लोक प्रवृत्त झाले, इकडे विषय लक्षात यायला लागला. बाबा काय सांगत होते, शास्त्र चिंतनाच्या निमित्ताने थोडं लक्षात यायला लागलं, बऱ्यापैकी कळायला लागलं. हो, आणि मग विषय गोड वाटायला लागला. आमचा आहे नवे अजून एक गोष्ट अशी लक्षात आली की या सर्व शास्त्र चिंतनाचे अधिकारी आम्ही आहोत. ज्याच्याकडे अनुग्रह नाही, नाम नाही, तो काय शास्त्र चिंतन करेल. ज्याला तत्वाची ओळख नाही तो काय शास्त्र चिंतन करेल. अरे वरवरच होऊन जाईल. पण आमच्याकडे तो अनुभव बी आहे. फक्त आता आम्हाला निवाडा करायचा आहे. आणि निवाडा करून दोघे एक आहेत इथपर्यंत भूमिका घेऊन जायची.
ती भूमिका आज कुठेतरी लोकांच्या लक्षात यायला लागली. ही गोष्ट पटते. आणि चांगलं काहीतरी ज्याला आपण म्हणतो ना शुद्धीकरण किंवा ज्याला आपण म्हणतो आहे तशी भूमिका पुढे या चिंतनाच्या माध्यमातून यायला लागली. बरेचसे अधिकारी, बरेचसे प्रबोधित मंडळी याचं चिंतन करायला लागले, याला स्वीकारायला लागली आणि पुन्हा पुन्हा हेच पाहिजे असं डिमांड यायला लागले. याचा अर्थ लोकांना ही गोष्ट पटाल. आता आपल्याला पटतंय की नाही हे चिंतन? आपण जे चिंतन करतोय पटतंय की नाही? हे काय अवघड आहे का? सोपं आहे. हे आपलं आपल्याला कसं अवघड जाईल? आता मी जर याच्यात फार संस्कृत वापरलं असतं, याच्यात फार ओव्या वर्ल्या असत्या, वापरता येतील ओव्या, काय 1001 ओव्या अशा इकडे तिकडे. आणि इथं बसलेली मंडळी आहेत काय सगळे अवघड अभंग अवघड. पुढल्या वर्षी वेदांताचार्यच मग. तुम्ही म्हणाल वेदांताचार्य, पण म्हणून नुसतं सोडून द्याल. मला बी कळलं नाही, त्या वेदांताचार्याला बी कळलं नाही. दोन्ही बी ठक ठक मोकळे ठणठणीत. आम्हाला पदवीशी किंवा त्याच्याशी तुम्हालाही काय घेणं द्या, वस्तू कळण्याशी मतलब आहे आम्हाला. तुम्ही आम्हाला आमच्या भाषेत सांगा. आपली परिभाषा ही शास्त्राची परिभाषा त्याची. त्यांनी त्या परिभाषेत तत्व सांगितलं, आम्ही या परिभाषेत तत्व सांगतो. माऊलींची परिभाषा आणि आद्य शंकराचार्यांची परिभाषा वेगळी आहे का? तत्व वेगळं आहे सांगायचं. तुकोबारांच्या अभंगाची मांडणी, माऊलींची ओवीची मांडणी, भाषा वेगवेगळी असेल, शब्द वेगळे असेल का सांगणं वेगळं आहे? श्रीपाद बाबांची भाषा आणि माऊलींची भाषा वेगळी असेल का सांगणं वेगळं आहे? सांगणं एक आहे, भाषा वेगळी असेल, शब्द वेगळे असेल. तुमच्या साताऱ्यात याला काहीतरी दुसरं म्हणत असतील, आमच्या तिकडे मुंबईला ह्याला काहीतरी दुसरं म्हणत असतील. म्हणून काय वस्तू बदलली का? तेव्हा एकच आहे. सांगणं एक आहे साधू संतांचं, आणि ती आपल्या लक्षात यावं. त्याची काही त्या पदाची त्याची आपल्याला काही आवश्यकता नाही, त्याची काही गरज नाही. हो, ते ज्याला पाहिजे त्याचा. कारण एक उपाधी निघणं दुसरी उपाधी लावून करता काय? आमचा मी अगोदरच गुदमरला या देहाच्या उपाधीनी, या नावाच्या उपाधीनी, या जातीच्या उपाधीनी आधीच गुदमरलाय. आणि त्याच्यात पुन्हा अजून 2-4 उपाध्या, आचार्य, प्राचार्य, भागवत सांगायला लागलं की त्याचा आचार्य, त्याच्यानंतर कीर्तन सांगायला लागलं की कीर्तनाचा आचार्य, प्रवचन सांगायला गेले प्रवचनाचा, मृदुंगाचा, गायनाचा आचार्य, सगळेच आचार्य झाले. जो ते शिकवतो तो त्याचा आचार्य असतो. ठीक आहे, हरकत नाही ना त्याचं. पण ती सुद्धा उपाधी आहे ना. ती माझी म्हणायचं काही कारण आहे? ती गुणाला अनुसरून तुम्हाला प्राप्त झाले, गुणाला दिलेली उपाधी आहे ती, आणि ते तुम्ही नाही. केव्हा बी कधी बी पहा, ते तुम्ही नाही. मी कीर्तन कराय, कुठे दाखव बघू ह्याच्यात माझ्यातला कीर्तन काय. मी प्रवचन कराय, कुठे दिसतोय का ह्याच्यात? नाही ना. मग कशाला ती मोकळी उपाधी लावून घ्यायची? असो, वेळ संपलेली असावी. संपलेली. एवढा मुद्दा फक्त क्लिअर करू. 5 मिनिटं घेतो तुमच्याकडून. दिसायला बाटली आणि असायला माया. एवढी माया कळावी. माया कळाली की उरलं ते तुम्ही आहे, लक्षात घ्या. एक तर इकडून कळावं नाही तर तिकडून कळावं. प्रकृती कळावी नाही तर ब्रह्म कळावं. आणि प्रकृती कळून उरलंय ते तुम्ही, आणि इकडून हे कळालं तर ते शिल्लकच राहत नाही. गिळणं आणि उगळणं, प्रकृतीचं गिळणं आणि पुरुषाचं गिळणं, दोन्ही गिळणे कळावेत. अमृतानुभवामध्ये ओवी आलेली आहे, त्याला अनुसरून गिळणे उगळणे तैसे. मग आता मायेपासून पुढे जायचंय. ही माया कुठून आली? आता मायेतून आकाश आलं, आकाश मायेचं आहे. माया कोणाची आहे? एवढा विषय फक्त क्लिअर करू. माया कोणाची आहे? माया कुठून आली? मायेचा ईश्वर आहे का ईश्वराची माया आहे? माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. पण आता ह्याची फोड करा ना. झालं, प्रमाण झालं. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. हे सांगा ना आम्हाला समजावून. असं काय करता? माया तेची ब्रह्म कसं काय? प्रमाण बरोबर साधू संतांनी सांगितले, पण ते कसं काय? सावलीन तुम्ही जसे वेगळे नाही तसे. बरोबर आहे बाबा. सर्प आणि दोरी एक का 2? आताच झाला विषय. सर्प आणि दोरी एक का 2? एकच आहे. दोरीत सर्प होता का सर्प दोरीपेक्षा वेगळा होता? दोरीत सर्प रूपाने भासली की वेगळा सर्प आला तिथे? दोरीच भासली सर्प रूपाने.
मग माया कुठून आली ब्रह्मावर? हा, भासली ती माया, भासलेली. जसा दोरीवर सर्प भासला तशी ब्रह्मावर माया भासली, सूर्यापासून दिसली, नसलेली दिसली. हा, भासली. पण भासली तरी जे भासलं ते आहे का असलेलंच भासलं? दोरीच भासली सर्प रूपानी का सर्प स्वतंत्र आहे? ब्रह्मच भासलं माया रूपानी का माया स्वतंत्र आहे? तुमचंच आरशात प्रतिबिंब भासलं का स्वतंत्र आहे ते आरशात? तुमचंच भासलं. तुम्ही होते म्हणून भासलं का तुम्ही नसताना भासलं? होते म्हणून. होते म्हणून. ब्रह्म आहे म्हणून माया भासली का ब्रह्म नसताना भासेल? ब्रह्म आहे म्हणून. मग आता माया आहे का ब्रह्म आहे? ब्रह्म. काही बी पहा, अवघे ब्रह्मरूप आणि वरच भासलेलं. आणि भासलेलं स्वतंत्र नसलं, असलेलंच भासत. नसलेलं कसं भासेल? तुम्ही उभी आहे आरशाच्या म्हणून आतलं भासलं. तुम्ही आहे म्हणूनच सावली. तुम्ही होता झोपलेले म्हणूनच स्वप्न. तुम्ही आहे म्हणून, सूर्य आहे म्हणूनच मृगजळ भासलं. भासण्याला असणं असावं लागतं. असलेलं ब्रह्म असल्याशिवाय नसलेली माया भासू शकत नाही. आणि माया जरी भासली तरी ब्रह्मच माया रूपाने पुढे आलं. मग दोन का एक? ब्रह्मच बाटली आहे. आधी ते वेगळं सांगत होते. सांगा ते. आधी तर काल वेगळं सांगत होते. आधी वेगळंच असतं, नंतर पुढे पुढे एक होत असतं. आधी नदी आहे, ओळ आहे, ओढा आहे, बारक्या नद्या, मोठ्या नद्या, आणि पुढे समुद्र सांगायचा आहे. डायरेक्ट समुद्रावर नेऊन उभा केला तर नदीचं ओळाचा पत्ताच लागा ना. अजून ओळात बुडलेला बाहेर निघत, ओढ्यात बुडायचं आहे, नदीत बुडायचं आहे, बुडवून मग तिकडे समुद्रात न्यायचं आहे. मग एक सांगायचं. कटका व्हायला पाहिजे ना आपला. बाटली भासलेली आहे कारण ही कशी आहे? माया आहे. आणि याला आम्ही खरं मानायला लागलो. काय घोटाळा झाला? भासलेल्याला खरं मानायला लागलो आणि असलेलं कळेना, असलेलं ओळखेना. मग आता हे जे ज्ञान झालं, हा विषय चालला होता बरं का, लक्षात घ्या. कुठे हे ज्ञान बाटलीच आहे का परमात्म्याचं आहे? आता कळालं का कसं परमात्म्याचं आहे? बाटली आहे का परमात्मा आहे? मग ज्ञान कोणाचं आहे? परमात्म्याचं. मग सगळ्याच पदार्थाचं ज्ञान परमात्म्याचं आहे का एकट्या बाटलीचं परमात्म्याचं आहे? मग तुम्ही आता कोण आहे? परमात्मा. बोला बाबा. नटानं बाईचं केलेलं पात्र नाही. हा, नटानं चालतंय, ते बी होते, बरोबर आहे. हो. मग आता यातलं, हो, आता व्यवहार बाटलीचा करायचा का ब्रह्माचा करायचा आहे? ब्रह्म. पण व्यवहार कोणाचा होईल? बारक्याने केला बघा. तुम्ही बाटली सांगा, मला पाणी द्या. ब्रह्मरूप आहे सर. ब्रह्मरूप म्हणण्यापेक्षा ब्रह्मच आहे. ब्रह्मरूप म्हणताना बी अजून वेगळं राहतं, वेगळं नाही. सर्वम खलविदम म्हणताना सर्वात ब्रह्म आहे, अपूर्ण. सर्वच ब्रह्म आहे. सर्पात दोरी आहे, अपूर्ण. सर्पात सहित दोरी आहे, वस्तू सहित, माये सहित. त्याला अध्यस्त अधिष्ठान भाव म्हणतात. सगळ्या जगासहित तेच आहे. नव्हे तेच आहे, ते बी सांगतात. काय मज एकाचा विस्तारू काय. आणि का अलीकडे दोन दृष्टांत दिले. भांगाराची अलंकारू, बीजेची झाले तरू. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. मग आता ओव्या कळाल्या तर आपलं भाग्य आहे. पण ओवी वाचून पाठ आहे, माझी बी पाठ आहे, पण कळेल आता काय करावं. वर्म कळालं पाहिजे ना, काय सांगायचंय. कान दोन पण ऐकणं एक, ऐकणं एक, नाकपुड्या दोन श्वास एक, डोळे दोन पण पाहणे एक. बस. द्वैतातलं अद्वैत ओळखायचं आहे. अद्वैत दिसत नाही आणि द्वैत दिसल्याशिवाय राहत नाही. द्वैत धरायचं आणि अद्वैत ओळखायचं. बाटली धरता येईल, ब्रह्म धरता येईल का? नाही. ब्रह्म नाही का? आहे. बाटली दिसण्यातली आणि ब्रह्म असण्यातला आहे. ब्रह्म आहे म्हणून बाटली दिसली का ब्रह्म नसतानाच बाटली दिसली? मग ब्रह्मच बाटली आहे का ब्रह्मान बाटली दोन आहेत? असे खटके उडवत राहा. तुमच्या हातात घरी जाऊन बघा, सगळीकडे टाका 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 बघायचं, सगळं लक्षात घ्यायचं. सगळीकडे मीच मी आहे, ते मीच मी आघवा. अशाच्या माऊलींच्या ओव्या आहेत, साधू संतांचं सांगणं आहे. असं अंगीकारायचं, स्वीकारायचं. अनुसंधान राहील का?
यांनी काल रात्री विचारलं होतं एकांतात, म्हटलं एकांतात नाही, आपण ह्याला सर्वांचा प्रश्न करू आणि पुढे जाऊ. ठीक आहे, बस. तो संध्याकाळी उरलेला एक प्रियत्वाचा विषय आहे, त्याला स्पर्श करू. काही पुढचे 2-3 श्लोक